नमस्कार मंडळी, राकेश गाडियावकर या मराठी यूट्यूब चॅनल तुमचं सहर्ष स्वागत करत आहे। तर आपला खूप दिवसांनी आज ब्लॉग बनवतोय, कारण की आपल्याला कसं टाईम असतो तर आपण नक्की बनवतो, काही ना काहीतरी बनवत असतोच। पण आता आज बनवायचं कारण की आज बोलो सुट्टी आहे, बोललो तर बोलो संध्याकाळचं वगैरे जरासं बोलो फिरून येऊया। तर आमच्या एरियामध्ये तिथे सिद्धांत पार्कमध्ये एक गणपतीचं मंदिर आहे आणि तिच्याच बाजूला एक असं जवळपासच एक स्वामी समर्थांचा मठ आहे। तर आम्ही आज तिकडे जाणार आहे दर्शनासाठी। तर जे सिद्धांत पार्कमध्ये गणपतीचं मंदिर बनवलं आहे त्याचं मस्त पाणी आहे बाजूला आणि त्यात कमळ आहे, कमळावर असं गणपतीचं मंदिर बनवलं आहे। त्याचं दर्शन घ्यायला चाललो आहे आम्ही आणि तुम्ही पण बघा ते कसं व्यवस्थित अशी क्रिएटिव्हिटी केली आहे मस्तपैकी त्या मंदिराची। आणि स्वामी समर्थांच्या मठमध्ये पण चाललो आहे आणि तसंच स्पेशल म्हणजे दिव्यामध्ये खाऊ गल्ली बनवली आहे, तिकडे आम्ही आता जाणार आहे व्हिजिट करायला। फर्स्ट टाईमच जाणार आम्ही जातो आहे, कारण की आम्ही पण कधी गेलो नव्हतो। स्टेशनला वगैरे बोर्ड बीड लावला दिव्याची खाऊ गल्ली, तिथे काय असं स्वादिष्ट लोकांसाठी जे चविष्ट लोक आहेत त्यांना काय काय नवीन वगैरे आयटम बनवलेले आहेत। तर आपण पण जाऊन बघू, तर असं एक काहीतरी टेस्ट करू पदार्थ वगैरे काय असेल तर बोलत चला तुम्ही पण दाखवतो। तुम्ही दिव्यात राहत असाल तर नक्की तुम्ही पण जाऊन व्हिजिट करा खाऊ गल्लीमध्ये। आणि चला मग आता जाऊ आपण दिव्याच्या खाऊ गल्लीमध्ये, खाऊ थोडंसं आणि दर्शन पण घेऊ देवाचं। तर आपण चाललो आहे आता मंदिरात, बघा कोण कोण आहे, बघा विशांग आहे, रुचित आहे, आपण चाललो आहे मंदिरामध्ये। गणपती बाप्पाच्या पहिल्या मंदिरात जाऊया, पाया पडूया। खूप छान असं बांधकाम केलं आहे असं गणपती मंदिराचं मस्तपैकी। विशांग आय कर, बघा बघूया आपण आता मंदिरामध्ये कोण किती छान छान असं देखाव पण आहे, बाजूला मासे वगैरे आहेत दिसतात का बघूया आपण, चला। तर गणपतीच्या तर आधी चालू आहे आतमध्ये, तर आपण आता पोचलो आहे गणपती मंदिरामध्ये, तर दाखवतो थांबा। बघा आपण पोचलो आहे गणपती मंदिरात, श्री गणेश मंदिर सिद्धांत पार्क हे दिव्यामध्येच आहे। स्टेशनपासून तुम्ही जर आलात तर उतरलात की फाटकातून आलात की राईट साईडलाच आहे, रोडने 5-10 मिनटं अंतरावरच आहे स्टेशनपासून। चला, क्रिशांगने चप्पल वगैरे काढली आहे, मी पण चप्पल काढतो। ते होम घातलंय, ती मम्मी तिकडे गेली बघा, या साईडला सर्व पाणी आहे। तर दिवसा आला तर तुम्हाला मासे दिसतात याच्यामध्ये। गणपतीची आरती चालू आहे। संध्याकाळी 7 वाजता आरती असते रोज।
विनायक भक्तीने स्मरता नित्यायुता मार्ग साधिके प्रथम नाव वक्रतुंड दुसरे नाव एकदंतते तिसरे कृष्ण पिंगासुरम चौथे गजवक्रते पाचवे श्री लंबोदर सहावे विकटनावते सातवे विघ्न राजेंद्र आठवे गुणवर्णते नववे श्री बालचंद्र दहावे विनायक अकरावे गणपती बारावे श्री गजानन देवे नामे अशी 12 तीन संध्या मणिधर विघ्न विलीन से तारा तू सर्वाना सिद्धि दे विद्या तारा में विद्या धन तारा में धन पुत्रां तारा में पुत्र मोक्षां तारा में गति जपता गणपति स्तोत्र ओम गणपते नमः ओम गणपते नमः ओम गणपते नमः ओम प्रभु शांति ओम प्रभु शांति ओम प्रभु शांति श्री गणेशाय नमः पुंडरी वरदे महाराज की गणपति बाप्पा मोरया मंगल मूर्ति मोरया गणपति धरती माते की जय अम्बे माते की जय अमरादेवी माते की जय गावदेवी माते की जय तुलसी माते की जय गणपति बाप्पा मोरया मंगल मूर्ति मोरया गणपति माते की जय बजरंग बली की जय शंकर भगवान की जय महालक्ष्मी माते की जय रामचंद्र महाराज की जय साईनाथ महाराज की जय सिद्धिविनायक की जय सब संतान की जय कर्पूरगौरम करुणावतारम संसार सारम भुजगेन्द्रारम सदा वसंतम हृदयारविंदे भवं भवानी सहितं नमामि भवं भवानी सहितं नमामि ओम सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते गौरी नारायणी नमस्तुते गुरु ब्रह्मा गुरु विष्णु गुरु देवो महेश्वर गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः तस्मै श्री गुरुवे नमः हरि ओम शांति 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 गणपति बाप्पा मोरया मंगल मूर्ति मोरया मामा की जय ऐसे दिन हाथ में फोटो निकालू क्या हमारा निकालू क्या ज्यादा रही नहीं काय पड भाऊ नीट चला आपले आता आलो इथे मंदिरात ते आपल्याला आरती पण भेटली आहे गणपतीची मस्तपैकी आणि प्रसाद पण भेटलाय आरती मस्त झाली हां अगं आरती मस्त झाली ना आपल्याला भेटली टायमात दरवेळी 7 वाजता दरवर्षी 7 वाजता संध्याकाळी आरती असते ते चला आता आपण जाऊया स्वामी समर्थांच्या मठामध्ये पुढे तुम्हाला मी सांगितलं ना की कमळ आहे कमळच्या वरती सर्व पाणी आहे आणि असे 2 साको बनवले आहेत त्यांनी इकडून असं जायला आणि यायला आणि या साईडला पण पूर्ण पाणी आहे असं बघा खूप छान असं हे बनवलं आहे बघा कृष्ण इथे बसला बघा हां चला
तर आम्ही आलो आहे स्वामी समर्थांच्या मठामध्ये. आतमध्ये तर फोटोग्राफी व्हिडिओग्राफी अलाउड नाही आहे. बघा असा खूप छान सुंदर असा मठ आहे स्वामींचा. दिवा स्टेशनपासून 5 मिनिटावरच आहे. तर तुम्ही कधी यायचा योग आला तर तुम्ही येऊ शकता इथे. खूप छान मठ आहे असा. आतमध्ये फोटोग्राफी अलाउड नाही आहे, व्हिडिओग्राफी अलाउड नाही आहे, म्हणून मी तुम्हाला आतमध्ये काही शूट वगैरे नाही करू शकलो. तर तुम्ही नक्की या आणि काहीतरी दर्शन घ्या. स्वामींच्या मठात आल्यावर मन प्रसन्न होतं एकदम मस्तपैकी आणि कसलंच टेन्शन राहत नाही. स्वामींचा एवढा मोठा आशीर्वाद आहे सगळ्या भाविकांकडं. तर आम्ही तर जेव्हा जेव्हा आम्हाला टाईम भेटतो तर नक्की आम्ही स्वामींच्या मठामध्ये येतो आणि दर्शन घेतोच. खूप छान वाटतं तेव्हा. तर आम्ही पोचलो आहे दिव्याची जी खाऊ गल्ली तुम्हाला सांगितलेली त्या खाऊ गल्लीत पोचलो आहे. तुम्हाला दाखवतो. मग काहीतरी आपण खाऊया इथे खाऊ गल्लीमध्ये. चला बघू आता आपण खाऊ गल्लीत काय नवीन असं. दिव्याची खाऊ गल्ली आहे बघा. टोटल 5 स्टॉल आहे त्याचे. सर्व आयटम भेटत. आता आम्ही काहीतरी हे घेतले मोमोज घेतले. बघूया आता आपण कशी टेस्ट वगैरे आहे ती. मस्त जे कस्टमर आहेत ते मस्त टेबल बसून वगैरे खायला आहे व्यवस्थित. आम्ही पण फर्स्ट टाईमच आलो. बोलो ट्राय करू बोलो इकडचं बोललो असं काय ते. आम्ही एक मंचुरियन घेतला आहे आणि एक मोमोज घेतला आहे. बघूया काय घेतलं. मंचुरियन खूप छान अशी दिव्याची गल्ली आहे. खाऊ गल्ली दिव्याची खाऊ गल्ली बघा. आम्ही आता मोमोज आणि मंचुरियन घेतले ते बघा खायला. त्या क्रिशांक आता बसलाय खायला इथे बघा. इथे फ्रंट साईडला एकदम कुपन भेटतं इथे. आणि सगळे मग कुपन घेतल्यानंतर मग तुम्ही इकडे काय पाहिजे ते घेऊ शकता. बाबू कसं आहे. तो खा लेना जो भी खाना है तो बोलिए ना यार. वो बर्गर रॉयल सैंडविच
तर आम्ही इथे मोमोज घेतले बघा आणि इथे मंचुरियन घेतले क्रिशांगने. कोणते मंचुरियन आहे? हां बर्गर पण येतो का? चांगलं आहे. क्रिशांग कसं आहे मंचुरियन? हां चांगलं आहे ना एकदम. तर आम्ही पण एक मोमोज खाऊन बघतो. चालेल ना, शूट केलं आमचं यूट्यूब चॅनल आहे. हां बघा आम्ही बर्गर घेतला बघा. कितीला तो हा आपला बर्गर? 15ला ना. थँक्यू थँक्यू. आजच्या ब्लॉगमध्ये काय काय बघितलं तर पहिला आपण गणपतीचं मंदिर बघितलं सिद्धांत पार्कमध्ये, जे आमच्या इथे देवामध्येच आहे चांगलं असं, जे आपण बोललो ना पाण्यावर असं कमळावर बनवलेलं आहे ते, असं त्याचं आपण दर्शन घेतलं गणपतीचं. तसं आपल्या आरती पण भेटली गणपतीची. आणि तसेच आपण नागनाथ मंदिर म्हणजे आपल्या स्वामी समर्थांच्या मठामध्ये पण गेला दर्शनाला. पण तिथून आपण बाहेरनं शूट केलं कारण की आपल्या आतनं काही शूट अलाउड नाही तिथे. तर त्याचं पण आपल्या स्वामींचं दर्शन झालं. आणि स्पेशल म्हणजे आज दिव्याला आपल्या एक दिवाची खाऊ गल्ली बनली आहे, तिथे पण आपण जाऊन काही असे स्वादिष्ट वगैरे असे पदार्थ खाल्ले आहेत. खूप रिजनेबलमध्ये रेटमध्ये आहेत सर्वांना. घरगुती महिलांच्या हाताचे घरगुती असे पदार्थ आहेत कमी रेटमध्ये. आपल्याला चांगले स्वादिष्ट पदार्थ आपण खाऊ शकतो दिव्याची खाऊ गल्लीत. जर तुम्ही दिव्यात राहत असाल तर नक्की तुम्ही व्हिजिट करा. आम्ही जाऊन आलो, आम्हाला तर खूप आवडलं. आणि तुम्हाला व्हिडिओ हा जर आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. चॅनल नक्की नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि असा तुमचा सपोर्ट असू दे. तोपर्यंत भेटू आपण नवीन व्हिडिओ. तोपर्यंत टाटा बाय बाय.